क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा बोरगाव येथे अपघातग्रस्तांसाठी नवी ॲम्ब्युलन्स द्यावी, आदिवासी आसरा फाउंडेशनची तहसीलदारांकडे मागणी। नाशिक वणी सापुतारा या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले बोरगाव हे गाव सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आहे। काही दिवसांपूर्वी बोरगाव येथे पायी चालणाऱ्या एका व्यक्तीस अज्ञात वाहनाने धडक दिली। या दुर्घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला। मात्र सर्वात दुःखद बाब म्हणजे घटनास्थळी वेळेवर ॲम्ब्युलन्स न आल्यामुळे मृतदेह जवळपास 2 तासांपर्यंत रस्त्यावर पडून राहिला। याच पार्श्वभूमीवर बोरगाव येथील आदिवासी अक्षरा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन राऊत, उपाध्यक्ष किरण पवार तसेच शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊ भोये यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन नवीन व कार्यक्षम ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की बोरगाव हा राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा आहे। येथे लहान मोठे अपघात वारंवार घडतात। अशा ठिकाणी नादुरुस्त धक्का देऊन सुरू होणाऱ्या जुन्या ॲम्ब्युलन्सने काही उपयोग नाही। वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणे अशक्य होते। ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की अपघातग्रस्तांसाठी पहिल्या गोल्डन आवरमध्ये उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असते। त्यामुळे बोरगाव आरोग्य केंद्रावर पूर्णपणे कार्यरत आणि नव्या सुविधा असलेली ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी, ही मागणी आता तीव्र होत आहे। प्रशासनाने वेळ न दवडता याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा भविष्यात अधिक मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।